धर्माचं पालन कशासाठी करायचं? धर्माचं पालन हे धर्मासाठीच करायचं. कारण की सुख दुःख हे आपल्याला कोणीही देत नाही, ते आपल्या कर्माप्रमाणे प्राप्त होत असतात. अध्यात्म रामायणामध्ये भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतात, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददातीति कुबुद्धी एषा अहम करोमीति वृथाभिमानः स्वकर्म सूत्र ग्रसितो हि लोकः. आपल्याला जे सुख दुःख प्राप्त होतं ते सुख दुःख प्राप्त होण्याचं कारण म्हणजे आपले पूर्वकर्म आहेत. म्हणून धर्माचे आचरण कशासाठी करायचे? तर मला धर्माचरण करता यावं ह्याच्यासाठी धर्माचं आचरण करायचं. धर्माचं आचरण केल्यानंतर सुख मिळतं, पण सुखासाठी धर्माचं आचरण करायचं नाही. उदाहरण देतो एक सोपं. मला सांगा, गरमीच्या दिवसामध्ये जर का तुम्हाला गरमी होईल, खूप दरदरून घाम आला, तुम्ही जर का एखाद्या हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या खाली जाऊन उभा राहिलात, तर हेलिकॉप्टरच्या पंख्याचं वारं लागून तुमची गरमी दूर होऊ शकते की नाही? हेलिकॉप्टरच्या पंख्याने तुमची गरमी, तुमचा घाम हा नाहीसा होऊ शकतो, पण हेलिकॉप्टरच्या पंख्याचं काम हे तुम्हाला हवं देणं नाहीये, किंवा त्या पंख्याचं काम मनुष्य मात्राला हवेचा आनंद देण्याचं काम हे हेलिकॉप्टरच्या पंख्याचं नाहीये. त्याच्यासाठी घरातला पंखा आहे. म्हणजे त्या पंख्यातून जरी हवा मिळत असली तरी हवा देणं हे त्या पंख्याचं काम नाही. तसं धर्मातून जरी सुख मिळत असलं तरी सुखासाठी धर्म नाही,